नमस्कार. मराठी बोलणाऱ्या, समजणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहे जिनं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपलं वर्चस्व गाजवलं. आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे मृणाल कुलकर्णी. आज मला मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एका अद्वितीय अभिनेत्रीबद्दल बोलण्याचा सन्मान वाटतो, जो आपल्या सर्वांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे, ज्यांना आपण सोनपरी या गाजलेल्या भूमिकेसाठी ओळखतो. मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात किशोरवयात केली आणि त्यानंतर त्या घराघरात परिचित नाव बनल्या. हिंदी दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका सोनपरी मधील त्यांच्या जादुई पात्राने भारतभरातील प्रेक्षकांचे हृदय जिंकले आणि ती भूमिका आजही आपल्या आठवणीत ताजी आहे. पण त्यांच्या कलेचा प्रवास केवळ एका गाजलेल्या भूमिकेपुरता मर्यादित नाही. मृणालजी या मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री आहेत, जिथे त्यांनी विविध आणि प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. ऐतिहासिक कथा जसे रामा माधवमधील त्यांच्या उल्लेखनीय भूमिकांपासून ते कौटुंबिक कथांमधील भावनिक भूमिकांपर्यंत त्यांनी आपली अभिनय क्षमता आणि निपुण्य सिद्ध केलं आहे. त्यांच्या कलेसाठी असलेली निष्ठा प्रत्येक प्रकल्पातून दिसून येते. अभिनयाच्या पलीकडे त्या एक यशस्वी दिग्दर्शिका देखील आहेत, ज्या उत्कृष्ट कथा सांगण्याच्या त्यांच्या कौशल्याने सर्वांचे मन जिंकतात आणि उद्योगात त्यांना मानसन्मान मिळवून देतात. मृणालजींचे योगदान केवळ स्क्रीनपुरते मर्यादित नाही, त्या अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणा ठरले आहेत. त्यांचे देखणे व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि प्रेक्षकांशी जुळवून घेण्याची क्षमता हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे त्या प्रत्येक नवोदित कलाकारासाठी आदर्श आहेत. आज आपण त्यांच्या प्रवासाचा सन्मान करताना त्यांच्या कलेला मान्यता देऊया. मृणालजी, तुम्ही केवळ पुरस्कार जिंकले नाहीत, तर तुमच्या प्रामाणिक आणि कौशल्यपूर्ण कामगिरीने लाखो लोकांचे मनही जिंकले आहेत. चला, या अतुलनीय स्त्रीच्या यशाला आणि प्रेरणादायी प्रवासाला सलाम करूया, जी आजही आपल्या आयुष्यात मनोरंजन आणि कलेचा आनंद निर्माण करते आहे. धन्यवाद. जय हिंद.